सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण खेळणार आहोत आय पी एलमध्ये ऑक्शन जे आपण बघायमध्ये तर खूप मजा येते. तर आज आपण करणार आहोत एक रिअल ऑक्शन ज्यात आपण प्लेयर विकत घेणार, पूर्ण एक टीम बनवणार. तर इथं पूर्ण जे डिटेल्स आहेत एकदा वाचून घेऊया आणि मग स्टार्ट करूया. आणि तुम्ही इथं पाहू शकता इथे रिटेन्शनचं वगैरे ऑप्शन दिलेले आहेत, पण मला रिटेन्शन नाही करायचं आहे कारण मला पूर्ण प्लेयर घ्यायचे आहेत. आणि इथं पाहू शकता किती भारी सेटअप बनवलेलं आहे, पूर्ण रिअल लाईफ ऑप्शनहून पण एकदम मजेदार दिसत आहे. सर्व टीम्स, अरेंजमेंट, मॅनेजमेंट तर खूप मस्त दिसत आहे. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा. तर पाहूयात फर्स्ट प्लेयर कोण येणार आहे. आणि मी काही स्टार प्लेयर्स घेते जे फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्टमध्ये आलेले आहेत. तर सगळे मी दाखवू नाही शकत कारण त्याला खूप मोठा व्हिडिओ बनेल. सगळ्यात तुम्ही ऑप्शन करता, बिडिंग करता, सो त्याच्यामुळे खूप मोठा वेळ वाया जातो आणि खूप मोठी व्हिडिओ बनेल. त्यामुळे मी काही प्लेयर घेत आहे. आणि जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. पार्ट 2 पण बनवेल. प्रॉपर ऑप्शन, प्रॉपर फर्स्ट टू लास्ट पूर्ण मॅनेजमेंट तुम्हाला दाखवेल. तर आता पाहूया की नेक्स्ट प्लेयर आपल्याला कोण येणार आहेत. मी बिडिंग करतोय. काही प्लेयरांना पण काही व्हिडिओ दिसतोय, काही व्हिडिओ दिसत नाही आहे. तर इथं आहे रिषभ पंत आणि रिषभ पंतला पाहूया कोण घेते. जर स्वस्तमध्ये भेटेल तर मी पण घेईन. पण इथे 4,40,00,000ला मुंबई घेते आणि दिल्लीकडे रिटेन्शन कार्ड नाही आहे, त्यांचे संपले, त्यामुळं दिल्ली रिटेन्शन करू शकत नाही. आणि नेक्स्ट प्लेयर आहे कोण येईल, तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि ते आहे रोहित शर्मा, मुंबईचा राजा. तर पाहत यांची बीड किती जाईल. मी 10 करोडपर्यंत लावतोय बीड, त्यानंतर नाही लावणार कारण मला अजूनसुद्धा प्लेयर घ्यायचे आहेत. टोटल 25 प्लेयर घ्यायचे असतात 80 करोडमध्ये. तर पाहूया इथं सर्वात मोठी बीड कोण लावेल. मी पण लावत आहे बॅक टू बॅक कारण 10 करोडच्या मध्ये जर रोहित शर्मा भेटेल तर खूप छान होईल. कारण ओपनिंग एक बॅट्समॅन पाहिजे आणि सगळ्यांना माहीत आहे रोहित शर्मा किती मोठा प्लेअर आहे. आणि फायनली 10 करोडची बीड लावली आहे मी तर रोहित शर्मासाठी. आणि पाहत आहात तुम्ही की दुसरं कोणी पण आता बीड लावत नाही आहे, बिडिंग थांबली आहे. फक्त मुंबई रिटेन्शन कार्ड यूज करू नये. जर जर रोहित शर्माला रिटेन केलं तर रोहित शर्मा माझ्याकडे येऊ नाही शकणार. आणि पाहू शकता तुम्ही की मुंबई विचार करते घ्या. इथे रिटेन्शन झालेच रोहित शर्मा आणि चेन्नईचा चान्स गेला आहे. सो नेक्स्ट प्लेयर बघूयात कोण येते. मला विराट कोहलीला पण घ्यायचं आहे. सो विराट कोहली तर आले आणि विराट कोहली ऑलमोस्ट 10 ते 15 करोडमध्येच भेटणार कारण 10 करोडच्या खाली तर विराट कोहली नाही येणार. सेलिंग प्राईस खूप मोठी असणार विराट कोहलीची. तर मी लावत आहे, जेवढी मजानं होत आहे बजेटनुसार लावत आहे. कारण जर बाकी प्लेयर नाही घेऊ शकणार तर आपण पुढे पण कंटिन्यू करू शकत नाही गेम. सो इथं 15 करोड विराट कोहली तर 15 करोडला विकत आहे. हे खूप मोठी बिडिंग झाली आणि एवढे मी लावू शकत नाही आहे. सो ऑफकोर्स आर सी बीज विराट कोहलीला घेतली, पण एवढं नाही कळालं की रिटेन नाही काही केली. इथं जडेजा तर स्वस्तमध्ये भेटून जाईल आणि मी ऑफकोर्स जडेजाला रिटेन करेन. इथं जर मी अजून बिडिंग लावली तर हे प्राईस वाढत जाईल, त्यामुळे जडेजाला बिडिंग लावणार नाही आणि डायरेक्ट रिटेन करणार. सो 2,20,2,20,00,000ला थांबली आहे बिडिंग. आणि ऑफकोर्स जसे मी सांगलो तसं रिटेन केलं आहे. आणि आता पण त्यामुळे सर्वात स्वस्त प्लेयर जडेजा भेटला आहे. सो हार्दिक पांड्याला मुंबई रिटेन केली आहे. सो नेक्स्ट ऑलराऊंडरमध्ये काही जे लिस्ट 2 आहेत त्यात पाहूया. आणि आंद्रे रसल सेल, हां मला लोकेश राहुल म्हणजे आपले के एल राहुल ना पाहिजे. बिकॉज एक ओपनिंग बॅट्समन पाहिजे, जे मला विराट कोहली आले नाही, रोहित शर्मा आला नाही. सो मला एक प्रॉपर बॅट्समॅन पाहिजे वरी. फॅफ डुप्लिसला मी घेऊन टाकेन. धोनी तर फिनिशिंग, जडेजा एक ऑलराऊंडर. सो के एल राहुल सुद्धा गेला. बुमरा मला पाहिजे कोणत्याही हालतीत. के एल राहुलला मी फायनान्स बिल्डिंग लावली आहे पण ते पण रिटेन झाले. सो बुमराला पण आय थिंक एम आय रिटेन करेल. जर रिटेन नाही केली तर ऑफकोर्स चेन्नईकडे येईन 7,60,00,000. लेट्स होप की एम आय रिटेन करू नये, पण त्यांचा प्लेयर आहे बुमरा सो रिटेन करेल. पण काय ओ गॉड, रिटेन नाही केली बुमराला. हो, हे तर मी विचारच नाही केला होता. पण फॅफ डुप्लेसिस ऑफकोर्स माझाच आहे, चेन्नई म्हणजे माझा म्हणजे चेन्नईचा. सो नेक्स्ट प्लेयर अजिंक्य रहाणे, जे थर्ड नंबरला मला परफेक्ट वाटत आहे. सो अजिंक्य रहाणेला मी बिडिंग तर चांगलीच केली आहे, पण 5 करोड जास्त नाही आहे. सो दुसरं बिडिंग करू शकतात.
पण करत नाही आहे. सो मला भेटले आणि आय होप राजस्थान करेल रिटर्न त्यांना. खूप प्लेयर रिटेन केलेत ऑलरेडी. अरे स्टार्टिंगलाच काही प्लेयर असे आहेत जे रिटेन करतायत किंवा दुसऱ्या टीमकडे जाऊ देत नाहीत, पण नंतर नंतर जे प्लेयर्स आहेत ते जात आहेत. आणि फायनली द महेंद्र सिंग धोनी, द थाला. सो आय होप चेन्नईकडेच येईन. आणि 9,40,00,000 लावलेत मी फायनल बिडिंग. आणि दुसरं कोणी येत नाही मध्ये, म्हणजे धोनी हे चेन्नईकडेच येणार. आणि ऑफकोर्स धोनी आणि चेन्नई, चेन्नई म्हणजे धोनी. सो धोनी कधी चेन्नईला सोडून नाही जाणार. आता आहे ग्लेन मॅक्सवेल, ज्याला चेन्नई लावली आहे बिडिंग 8 करोडची, पण दिल्ली आय थिंक बाय करणार. तर लेट्स सी, बघूया दिल्ली रिटेन. चला नेक्स्ट इज DJ ब्रावो. DJ ब्रावोला राजस्थान बिडिंग केली आहे 6 करोडची, पण मी रिटेन करण्याचा विचार करतोय आणि घ्या चेन्नईकडे वापस. आणि मिचेल स्टार्क एक परफेक्ट बॉलर आहे, लेफ्ट हँड, आणि मी लावले चांगली बिडिंग 7,40,00,000ची, पण कोलकाता आय थिंक रिटर्न करणार, कारण त्याचा मेन बॉलर आहे. आणि ऑफकोर्स रिटेन शिखर धवन मेन बॅट्समॅन आहे की कितीला विकलं जाईल. खूप स्वस्तमध्ये गेले. आणि भुवनेश्वर कुमार 7 करोडची बॉलिंग चेन्नईने लावली आहे. आणि हैदराबाद रिटेन करेल का? हैदराबाद रिटेन नाही करणार आहे शायद. नाही, चला हे पण चेन्नई. मला एक चांगली टीम 11 झाली आहे. खूप चांगले बॅट्समॅन ऑलराऊंडर आलेले आहेत. त्याच्यामुळे आता मी फक्त काही प्लेयर जे टीमच्या बाहेर ठेवू शकतो असे पण घेणार आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर पार्ट 2 हवा आहे तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. टेक केअर अँड बाय बाय.